भद्रा काळ. ज्योतिष पंचांगामध्ये भद्रा काळ अशुभ काळ मानला जातो. यामागे काय कारण आहे हे स्पष्टपणे समजून घेणार आहोत. भद्रा काळ हा हिंदू पंचांगातील एक अशुभ काळ मानला जातो. हा काळ भद्रा म्हणजे अशुभ असल्यामुळे या काळात शुभ कार्य करण्यात टाळावे. भद्रा काळाची कथा. पुराण कथेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची आणि छायादेवीची कन्या मानली जाते. शनी देवाची बहीण आहे भद्रा देवी. ती अतिशय पराक्रमी, रौद्र स्वभावाची आणि न्यायप्रिय होती. तिचा स्वभाव इतका उग्र होता की जिथे जिथे उपस्थित असायचे तिथे तिथे कलह, अडथळे आणि संकटे निर्माण होत असत. भद्रेच्या उग्रतेमुळे देव, ऋषी आणि मनुष्य सर्वजण त्रस्त झाले. कोणतेही शुभ कार्य सुरू होताच भद्रा त्यामध्ये अडथळा निर्माण करत असे. त्यामुळे देवांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. ब्रह्मदेवांनी भद्रेला समजावले व आशीर्वाद दिला आणि तिला अट घातली की ती सर्व काळ पृथ्वीवर राहणार नाही. भद्रा ही तिथीच्या ठराविक भागातच पृथ्वीवर वावरेल आणि उरलेल्या वेळेत ती स्वर्ग, विष्णुलोक आणि पाताळ लोकात राहील. तो ठराविक काळ पुढे भद्रा काळ म्हणून ओळखला जाईल. पुराणानुसार भद्रा काळ जेव्हा दिवसा येतो तेव्हा भद्रादेवी पृथ्वीवर असल्यामुळे शुभ कार्य टाळावे. पण भद्रा रात्री असेल तर ती पाताळ लोकात असते, त्यामुळे पृथ्वीवर त्याचा परिणाम होत नाही. या कथेमधून कळते की दैवी शक्ती ही काळ, नियम व मर्यादेतच कल्याणकारी ठरते. म्हणून हिंदू धर्मात मुहूर्त, काळ गणना, नियम व तिथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही पंचांगामध्ये भद्रा काळ पाहूनच शुभ कार्य ठरवली जातात. सूर्यदेवीची कन्या भद्रादेवी ही फक्त देवी नसून काळाची शिस्त आणि धर्माचे मर्यादा शिकवणारी दैवी शक्ती आहे. भद्रा काळात कोणती पूजा चालते? जप, ध्यान आणि नामस्मरण, शिवपूजन, हनुमान पूजन, काळभैरव पूजा, दुर्गा आणि शक्तीची साधना, मंत्रजाप, रामनाम, महामृत्युंजय जप, दान धर्म, अन्नदान. भद्रा काळात कोणती पूजा करू नये? नवीन देवपूजेची सुरुवात, यज्ञ, मोठे अनुष्ठान, विवाहविधी, लक्ष्मीपूजन, शुभ कार्य, जमीन खरेदी विक्री.